नमस्कार. शाळा कालखंड नंबर 2 क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे भाषण इयत्ता 3री. मी सावित्री खंडोजी आणि लक्ष्मीबाई त्यांची कन्या. मी लहान असताना म्हणजे 9 वर्षाची झालं लग्न ज्योतिबाशी झालं तेव्हा माझे पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले. मी आणि माझे ज्योतिबा यांनी ह्या मुलींसाठी ह्या स्त्रियांसाठी शिक्षित करण्यासाठी आमचे संपूर्ण आयुष्य संपले. पण आजच्या मुली आजच्या स्त्री शिक्षण सोडून अभ्यास सोडून सामाजिक कार्य सोडून फॅशन करत आहे. याचा त्रास व्यक्त करणे. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेले ही पण नसते, पण तुम्ही माझ्या विचाराचा कुठून चुरा केला. जमेल तसं जमेल तेव्हा विचाराचे माझे कौतुक करता. खरे दुःख याचे आहे की तुम्ही मला फक्त गृहीत धरता. याचा जाब मी तुमच्या काना घालते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी ह्या मुलींसाठी ह्या स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली आणि पहिली मुख्याध्यापिका झाली. शिक्षण हे वाघिणीचे दूध झाले आणि ते मी वाघिणीचे दूध माझ्या लेकरांना देणार होते. शेपटासारखे जगाल तर काम तमाम आणि वाघिणीसारखं जगाल तर नाम होतं. शेपटासारखे जगाल तर काम तमाम आणि वाघिणीसारखं जगाल तर नाम होतं. कार्य खडतर होतं, जोखमीच होतं. घाबरण किंवा कचखाना आमच्या रक्तात नव्हतं. सनातनीची मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हे कुई सुरू होते. सर्वसामान्यांनी शिक्षण घेतल्याने धर्म कसा काय बुडाला. याचा इतका दाखला असू शकतो. धर्म माणसांसाठी असतो की मानव धर्मासाठी असतो. आमचं जगणं आणि मरण हे फक्त आमच्या लेकरांसाठी होतं. यात मारणे होते, शिव्या होते, शेणफेक होते, तरीही आमचा उद्याचा सूर्य उगवण्यासाठी आमच्या दोघांचा खूप प्रयत्न चालू होता. आम्ही सूर्य घडवत होतो, पण पोळत मात्र आम्ही व ज्योतिबा होतो. किती भोगले किती सोसले तरीही आम्ही शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे आमच्या साऱ्या लोकांनी गिरवले. जय